रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगली चर्चा उपस्थित केली. त्यांनी सुरुवातीला जी उत्सुकता व्यक्त केली ती खरी आहे. अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी सांगितले की या कामासाठी जिल्हा उद्योग केंद्र अधिक प्रभावी करावे, कार्यक्षम करावे, त्याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. त्याबाबत आमचे एकमत आहे. परंतु ही समस्या एवढी मोठी आहे की त्यासाठी स्फोटक हा योग्य शब्द आहे. ही समस्या केवळ DIC कडूनच सुटेल अशी अपेक्षा बाळगणे योग्य होणार नाही. मी सन्माननीय सदस्यांना विनंती करील की DIC मार्फत आणखी कोणत्या पद्धतीने ही समस्या सोडविता येईल, ते अधिक कार्यक्षम कसे करता येईल याबाबत ते चर्चा करीत असतील तर अशी चर्चा करण्यास मी तयार आहे. आपण चर्चा करून काही मार्ग निघत असेल आणि तशा पद्धतीचे DIC मध्ये वागले तर स्वयंरोजगाराची समस्या थोड्याफार प्रमाणात सुटत असेल तर जरूर ते करू. लघु उद्योगांबाबत वादाचा मुद्दा असण्याचे कारण नाही. छोटे ते सुंदर हे आजही आमच्या शासनाने मानले आहे. या ठिकाणी स्मॉल स्केल टेक्नॉलॉजीबद्दल मतभेद नाही. माननीय सदस्यांनी या ठिकाणी ॲक्शन प्रोग्रामच्या संदर्भात चर्चा उपस्थित केली. माझ्या माहितीप्रमाणे ॲक्शन प्रोग्राम 2 जिल्ह्यांमध्ये आहे. माझ्याकडे नाशिक जिल्ह्याचा ॲक्शन प्रोग्राम आहे आणि तो 1988 सालापर्यंतचा 5 वर्षांचा तयार आहे. माननीय सदस्यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून काहीच काम झालेले नाही असे म्हटले आहे. त्याबाबतीत थोडीफार आकडेवारी दिली तर ती अयोग्य होणार नाही. 1978-79 ते 1982-83 या कालखंडात ॲक्शन प्रोग्रामखाली या केंद्रामार्फत नोकऱ्या दिल्या गेल्या. त्याची आकडेवारी माझ्याजवळ आहे. त्यामध्ये 3,07,088 जणांना नोकऱ्या दिल्या. काही वर्षांचे आकडे माझ्याजवळ आहेत, परंतु ते सांगून मी सभागृहाचा वेळ घेणार नाही. जिल्हा उद्योग केंद्राचे काम चांगले झाले. परिच्छेद संशोधनाद्वारा उपलब्ध होणारे निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तरच त्या संशोधनाचा उपयोग. अन्यथा प्रयोगशाळेतील ज्ञान केवळ पडीक पंडितांपुरतेच मर्यादित राहील. शेतकऱ्यांच्या समस्याही शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी दोघांमध्ये सुसंवाद असणे जरूर आहे. हा सुसंवाद साधण्याचे कार्य विस्तार कार्यकर्ते करतात. दापोलीच्या परिसरात विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे हे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या अनुभवाला अतिशय मान देतात. पिढ्यानपिढ्या हे लोक शेती करीत आहेत. त्यांचा अनुभव आमच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचा सल्ला आधी घेतो, असे सहयोगी प्राध्यापक श्री अशोक निर्वाण बोलता बोलता मला म्हणाले. खरीप आणि रब्बी हंगामात कृषी विस्तार विषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम योजनात येतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध मुदतींचे सेवांतर्गत प्रशिक्षण वर्ग विद्यापीठातर्फे घेण्यात येतात. यामुळे शेतकरी आणि अधिकारी यांना अन्नधान्य उत्पादन वाढीच्या विविध योजना राबवणे शक्य होते. स्टॉप.